लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी चौथ्या फेरीअखेर आता 51,000 मतांचं लीड घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकताय आपण सध्या काँग्रेस भवन समोर आहोत आणि वसंतदादा भवन समोर आहोत। कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष आणि गुलालाची प्रचंड उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत हा विजय या ठिकाणी साजरा होत आहे। अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा जल्लोष पाहता ही विशाल पाटील यांची निवडणूक सार्थकी ठरली असं म्हणायला हरकत नाही। आपल्याबरोबर या काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय वाटत होतं, विश्वास होता काय? 100% विश्वास होता। ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती आणि वसंतदादा प्रेमींच्या विचारांच्या लोकांच्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि 1,00,000-1.5 लाखाच्या फरकाने या ठिकाणी विशालदादा निवडून येणार आहे। आता चौथी फेरी जाहीर झालेली आहे, 51,000 लीड आहे, अजून 4 फेऱ्या शिल्लक आहेत। आज अंदाज कसा वाटतो? अंदाज हे पहिल्यापासून माहीतच होतं, जेव्हापासून उमेदवारीचा अर्ज भरला गेला आहे तेव्हापासून जनतेचा पूर्ण विश्वास होता, उत्साह होता आणि जनतेने स्वतःची निवडणूक हातात घेतली होती। त्यामुळे आता दादा 1.5 लाख 2 लाखानं आणि 10 वर्षाचा असलेला काँग्रेसचा वनवास आता संपलेला आहे। त्यामुळे जनता काय करू शकते हे आज सांगलीकरांनी दाखवून दिले। गेल्या 10 वर्षाचा काँग्रेसचा वनवास या निवडणुकीच्या माध्यमातून संपलेला आहे असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। मोहन राजमाने, सखोल न्यूज, सांगली।